रनआउटला तुम्ही घेऊच नका. नाही जाम टाइम जातो. कशाला तुम्ही प्रेशराइज होता नाही. एक आहे तो घ्या. मी पुन्हा एक कॅन्सल झाला ना. ऐक ना माझा एक घेतला त्यांचा रिन्यू गेला. जर आहे तर घेऊ शकता, नाही तर नाही घ्यायचा. तुम्ही घेऊ नका. तुम्ही प्रेशर मध्ये घेऊ नका. तुम्ही दोघं जण मिळून निर्णय तिथंच घ्या. प्रेशर असतो घ्यायला लागतं नाही. रनआउट साठी काय चेक. हॅलो हॅलो माईक चेक चेक. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. आपण पाहतोय मित्रांनो, सचिन 11 बिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 स्पर्धेचा आपण हा पहिला दिवस अनुभवते. अतिशय जबरदस्त दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून, विद्येची देवता माते सरस्वतीला नमन करून आणि कोणतेही शुभ कार्य म्हटलं आपण ज्या देवाचं पूजन करतोय अशा गणरायाला मनोमनी वंदन करून या समरस कक्षामधून मी मुकेश जाधव व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, मायबाप क्रीडा रसिकांचं, स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं पुन्हा एकदा सचिन 11 बिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 मध्ये स्पर्धेच्या या पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि चला विनंती जी असेल, आपल्या ज्या बाईक आपण ज्या पार्क केलेल्या आहेत आतमध्ये त्या आपण बाहेर पार्क करायच्या आहेत. बाहेर पार्किंगला जागा आहे. विनंती असेल आपण जस्ट ग्राउंडमध्ये ज्या अगदी आपलं मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या उजव्या बाजूला ज्या आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत टू व्हीलर्स, त्या विनंती असेल आपण की बाहेर जागा आपल्याकडे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुदेव सरकार शुस्त्रपदा. अर्थातच आपण उद्घाटनीय सोहळा देखील आपण पाहिला.
पूजन आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि कोणतेही कार्य म्हटलं मित्रांनो मग हे पूजन केलं जातं आणि त्याच अनुषंगाने मग एखाद्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं क्रिकेट स्पर्धा म्हटली तर मग दोन्ही पंच आपल्याला देखील विनंती असेल की दोन्ही बाजूने आपण खेळवणार आहोत. लक्षात घ्या दोन्ही अँगलने आपल्याला खेळवायचे आहेत मॅचेस. तर सामना 4 षटकाचा असेल. देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश दिंडे पिंटू मोरे ही सलामची जोडी आपल्याला बघायला मिळते. शरद जाधव मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. यस गेम इज ऑन. पहिला चेंडू लेफ्ट आर्म आउट विकेट. यावेळी जर आपण पाहिला तर हाफ ट्रॅक हा चेंडू पहिला चेंडू फुल केला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जात आहे. 4 धावासाठी चौकार. आकाश दिंडेगड आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र निघून गेला चौकारासाठी. 4 धावेने स्वतःचं खातं ओपन करते या आकाश. याबले देखील स्लॉग सिप्सचा फटका मिळेल आकाश धिंडेला. आणखी एक छक्का. वा थँक्यू सो मच. शरद जाधवच्या विरोधात आपण पाहतोय हा आक्रमण पाहतोय. पुन्हा एकदा याबले देखील ओव्हर पिच हा चेंडू पुन्हा एकदा गुडघे टेकले चेंडूला फेकले मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावा. नंतर जे खेळाडू आहे त्या सर्वांना विनंती आहे आपण ज्या आपल्या गाड्या आहेत त्या बाहेर जी जागा आहे तिकडे आपण पार्किंग करायची आहेत. हो ना 6 हॅट्रिक. यावेळी देखील सरळ बॅट नाही. इथे देखील फटका चांगला आहे. रन मिळाले जातील आणि खेक चेंडू जात आहे सीमा पार वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि खेक चौकार. माय गॉड काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली जाते. ते देखील शरद जाधवच्या या गोलंदाजाच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू सिक्सर, तिसरा चेंडू सिक्सर आणि त्यानंतर चौकार. हा चेंडू चांगला लो फुलर लेंथ हा चेंडू बघायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने शरद जाधव जर आपण पाहिला तर मग डेप्युटेडली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते देखील कार्यरत आहेत. परंतु मित्र म्हणजे चांगला गोलंदाज. परंतु इथे मात्र पॉवर प्ले षटकामध्ये प्रमोट केलं त्याला. परंतु कुठे ना कुठे थोडा मागणा नक्कीच बघायला मिळाला. इथे देखील शटल क्रॉस झाला होता आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मग शेवटचे 2 चेंडू मात्र डॉट येतात. ते एक जमेची बाजू असेल गणेश स्फोट दाभाड संघासाठी. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ही मातीची पिच आहे. जर आपण पाहिलं आज पूर्ण भिवंडी तालुका असो कल्याण तालुका असेल किंवा सर्वत्र जर आपण पाहिलं तर मग कॉन्क्रीट ही विकेट आपल्याला बघायला मिळते. आणि मग अधूनमधून अशा प्रकारच्या ज्यावेळी मातीच्या पिचेस असतात त्यावेळी मग कुठे ना कुठे एखाद्या गोलंदाजाला थोडं कठीण जातं किंवा एखाद्या बॅटरला देखील खेळण्यासाठी कठीण जातं. परंतु इथे मात्र चांगली टायमिंग बघायला मिळाली आकाश दिंडे या बॅटरच्या माध्यमातून. सो चांगला स्टार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते शिल्पा 11 वडपे संघाला. एकत्रित धावा जर पाहिला तर 20 बिनबाद 20. आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी मात्र उद्घाटनीय 16 आपल्याला बघायला मिळाला आणि बरेच मान्यवर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटनीय 16 आपल्याला बघायला मिळाला. तर पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा लागले जातात स्कोर कार्डवर. शरद
जाधवच्या विरोधात केलेलं ते आक्रमण बॅटर आकाश धिंडेने आणि त्या आक्रमणाला आलेलं यश ही एक जमेची बाजू असेल शिल्पा इलेवन मडपे संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश जाधव हा देखील एक चांगला गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी देखील नेहमीच तो आपल्या संघासाठी करतोय. 20 धावा लागल्या जातात. कॅप्टन पिंटू मोरे मात्र स्ट्रायकिंगसाठी पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्जर. रटम आउट विकेट. यावेळी मात्र स्विच हिटचा फटका ग्राउंडेड स्ट्रोक. परंतु जर आपण पाहिलं तर मग अगदी कार्पेटच्या साईने चेंडू मात्र निघून गेला होता यावेळी बॅकवर्ड डीप कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये. जर आपण पाहिलं मैदान पाहिलं तर मैदानावर मोठ्या प्रमाणात हिरवीगार ग्रास आहे, हिरवगार गवत आहे आणि कुठे कुठे सकाळचं सत्र पाहिलं तर मग हवेमध्ये नक्कीच हलकासा थंडावा आहे. हवा जड आहे किंवा हवेमध्ये दमटपणा आहे. मोठे फटके खेळणे थोडं कठीणच असतील परंतु पहिल्या षटकामध्ये 2 सिक्सर पकडा मिळालं आकाश धिंडेच्या बॅटमधून. आणि जसं जसं हा ऊन वाढला जाईल, जसं जसं तापमान ज्यावेळी नक्कीच थोडं होईल त्यानंतर मग मोठे फटके हे डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतील. यावेळी शपल क्रॉस खोलवर टप्प्याचा चेंडू पॉप इन क्रीज मध्ये. 1 मिनिट आपल्याला थांबवतोय आणि स्वागत सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय भगवान जे गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडणार आहोत. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी काटा साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. भगवान जी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आणि निश्चितच कवी सुद्धा आहेत आणि खूप चांगल्याच प्रकारे कविता देखील लिहितात आणि त्यांचा देखील आपण आपल्या मुख्य मंचावर आपण शुभ सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपण आदरणीय राजेंद्र काबाडी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. एकनाथजी गटा साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र श्वाल अनेक रंगांनी भरलेलं हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटम आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय राजेंद्र काबाडी साहेबांचा हा शुभ सन्मान आपल्या या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय. त्यानंतर कवाड धामणगाव विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय रामदासजी गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडणार आहोत. विनंती असेल एकनाथजी घाटाल साहेबांना विनंती आहे. विभाग प्रमुख आहेत कवाड धामणगाव सन्माननीय रामदास गुळवी साहेबांचा हा शुभ सन्मान. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ॲडव्होकेट आदरणीय सुधीरजी भोईर साहेब आणि भिवंडी तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आपल्यामध्ये उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सहर्षक स्वागत आहे. त्याचबरोबर मेरी आवाज मेरी पहिचान निश्चितच उत्कृष्ट समालोचक आहेत आणि या समालोचक क्षेत्रातील अग्रगण्य गटावरचं नाव म्हणजेच आदरणीय संदेश जी बखारे सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं कैलासवासी सचिन एस मूर्ती ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. चला आपण टाइम जो आहे तो ॲक्युरेट टाइम आपण लावायचा आहे. त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय सन्माननीय विलासजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सन्माननीय भरतजी घाटाल साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण बिनार ग्रामपंचायती माजी सरपंच आहेत सन्माननीय विलासजी भोईर साहेब त्यांचा हा शुभ सन्मान
विलासजी भोईर साहेबांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय. त्यानंतर आपण शुभ सन्मान पार पाडणार आहोत. आदरणीय सन्माननीय मधुगुरुजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर माझे उपसरपंच आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय भरतजी घाटाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. आपले बिनार ग्रामपंचायती माजी उपसरपंच आहेत सन्माननीय मधुकरजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय सोनू भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय एकनाथ भरतजी घाटाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. त्यानंतर सन्माननीय नाना भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. एकनाथजी घाटाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नाना भोईर बिनार गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. आदरणीय सुनील जाधव आपल्यामध्ये सुद्धा उपस्थित आहेत आणि तत्पूर्वी आपण बिनार गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आदरणीय नाना भोईर यांचा हा शुभ सन्मान आपण येथे पार पाडणार आहोत. आणि त्यानंतर सन्माननीय सुनीलजी जाधव साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आहेत सन्माननीय एकनाथजी घाटाळ साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. सुनील जाधव साहेबांना देखील विनंती आहे आपण यापुढे. त्याचबरोबर बिनार गावचे समाजसेवक सन्माननीय चंद्रकांत भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. एकनाथजी घाटाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. त्याचबरोबर आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. बिनार शिवा सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन आहेत आदरणीय गणेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय एकनाथ घाटाळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. बिनार शिवा सोसायटीचे चेअरमॅन आहेत
चेक. तर जाऊया ऑनगोईन मॅचकडे. जर आपण पाहिलं षटक आय थिंक हे संपलं जाते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली गोलंदाज सागर जाधवच्या माध्यमातून. जर एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर मग एकंदरीत रन पाहिलं तर मग आय थिंक 26 धावा लागल्या त्या स्कोर कार्डवर. वा. आणि हे जर षटक आपण पाहिलं विकेट मिळून षटक बघायला मिळालं गोलंदाज सागर जाधवच्या माध्यमातून. वा. लाजबाब वापसी करून देताना आपल्या संघाला. कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मग डेफिनेटली बघायला मिळालं शरद जाधवचं. त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावा आल्या त्या. त्याच्या विरोधात अप्रतिम बॅटिंग बघायला मिळाली. त्यानंतर मग दुसरं क्रमांक षटक पाहिलं गणेश जाधवने देखील चांगली गोलंदाजी केली. वापसी करून दिली. 6 धावा दिल्या. आणि त्यानंतर मग भलतंच मनामध्ये होतं गोलंदाज सागर जाधवच्या. कारण अप्रतिम गोलंदाजी नक्कीच साकारते आपल्या संघासाठी. आणि मी नेहमी म्हणतोय एखादा गोलंदाज ज्यावेळी मागणा ठरला जातोय त्यावेळी मागच्या राहिलेल्या गोलंदाजाने अशा प्रकारे नक्कीच आपल्या संघाला वापसी करून देणं खूप गरजेचं असतं. चांगला आत्मविश्वास बघायला मिळाला. क्रिकेट म्हटलं तर मग मी तर म्हणेन आपल्याकडे चांगलं टॅलेंट असून देखील फायदा नाही. त्या टॅलेंटच्या जोडीला चांगलं आत्मविश्वास जिद्द हे नक्कीच गुणांची गरज असते. या बाली पिंटू मोरे अक्रॉस द लाईन. फुटबॉल थोडं कमी दिसून आलं. दाग फुटावर गेला होता. पूल करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल स्लॉक षटक. शेवटचं हे षटक आपल्याला बघायला मिळेल. या बली मात्र अक्रॉस द लाईन वन्स अगेन. इथे मात्र क्रीज सोडली होती नॉन स्ट्रायकर इन द बॅटर आय थिंक सचिन सोगालनं. ओ माय गॉड क्या बेहतरीन गेंदबाजी. अब तक एक चांगलं स्टार्ट चांगलं मोमेंटम डेफिनेटली बघायला मिळाली शिल्पा 11 वडपे संघासाठी. कारण पॉवर प्ले षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. त्यानंतर मग विकेट मिडन षटक हे बघायला मिळालं. आणि त्यानंतर स्लॉक षटक देखील कमालीचं बघायला मिळते अनिल बागे या गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा पिंटू मोरे इथे पुन्हा एकदा बॅकफुटवर जाते. ग्राउंडेड शॉट पुल केलं. मिड विकेट रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आणि तसेच जर आपण पाहिलं गावदेवी लोपे अभिजित आपण कैलासवरती निश्चितच नवीन स्मृती चषक आपण पाहिलं. आणि तिथे देखील आय थिंक श्री गणेश दापाट संघ हा रनअप राहिला होता. म्हणजे एक चांगला संघ आहे. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. दिस टाइम स्लो डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर. परंतु इथे मात्र लाईनमध्ये भरकोडते. लेन चांगली होती परंतु चांगली सोच होतं. चांगलं व्हेरिएशन बघायला मिळालं गोलंदाज अनिल वाघे या गोलंदाजामार्फत. अधुरे षटकाचा विचार केला तर आय थिंक 3 चेंडू शेष असणार आहेत. हलकासा स्टेप केला होता यावेळी सचिनने. वाडीश लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. क्रीज सोडली जाते. इथे मात्र धक्का शिल्पा 11 वडपे संघाला. सचिन सोगाल इज आउट. आणखी एक फलंदाज बाद होते. सचिन मात्र या ठिकाणी बाद होते. एकंदरीत जर आपण धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्डवर आय थिंक 29 धावा लागल्या त्या स्कोर कार्डवर. बघा पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि त्यानंतर काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. इथे मात्र फटका फसला. आई शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये सेफ प्लॅनिंग होते. ती जमेची बाजू असेल निश्चितच पिंटू मोरे या बॅटरला. परंतु दुसरी धाव काढण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाला यश आलं नाही. अशा पद्धतीने कॅप्टन पिंटू मोरेला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. आणखी एक धक्का शिल्पा 11 वडपे संघाला. कॅप्टन पिंटू मोरे इज आउट. एकोणतीस धाबेवर मात्र या ठिकाणी डेफिनेटली गाडी थांबली येईल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. त्यानंतर आतापर्यंत जबल जर आपण पाहिलं तर मग त्यामध्ये फक्त आतापर्यंत 90 धावा ह्या ॲड झालेल्या आहेत. म्हणजे काय चांगली गोलंदाजी.
हे डेफिनेटली बघायला मिळते या दाभाड संघाच्या गोलंदाजामार्फत. अजून या षटकाचा विचार केला तर आय थिंक या बली अगदी व्हाईट यॉर्कर चेंडू हलकासा लेंथ जर आपण पाहिजे थोडी मागे ठेवली गेली होती, परंतु इथे पुन्हा एकदा दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने फलंदाज रनआउट स्वरूपात बाद असेल आणि पहिला डाव या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. आणि अशा पद्धतीने जर धावा पाहिल्या तर मग आय थिंक 30 धावा होत आहेत आणि 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. चला नेक्स्ट सामन्याचा आपण नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. नक्कीच गोलंदाजी कार्ड हे आम्ही नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉसबॉक्समध्ये आपण जाऊया, तिथे जोडले जातील माझे साथी समालोचक किरण जाधव सर. नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकी करूया. चला आपण दशरथ 11 चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम आहे जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकी करीत या. जास्त वेळ न घेता आपण लगेच यायचं आहे. मधला जो इनिंग ब्रेक आपल्याकडे आहे आणि त्या अवधीमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण जवळपास तिसरं षटक संपलं की त्याच्यानंतर जवळपास आपण येऊन थांबा. विनंती असेल दशरथ 11 चिंचवली टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत, वेलकम. त्यानंतर जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाचे कर्णधार आणि सर्व जे आपले मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय आदरणीय महादेव घटाळ साहेबांना विनंती आहे. राजेंद्र कबाडी सर आपण सुद्धा या आपल्या टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हा. त्यानंतर सन्माननीय रामदास गुडवी साहेब, त्यानंतर आदरणीय गणेश भुईरे साहेब, सर्व जे आपले मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण या आपल्या टॉसबॉक्समध्ये. आपलं जे आपण मागे आपला टॉसबॉक्स आहे आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण इथे करणार आहोत. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपले मान्यवर जॉईन झालेले आहेत. त्यानंतर आपण दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणून की जो कॉईन आहे तो खास करून जो कॉईन बनवलेला आहे तुमच्या दोन्ही टीमच्या नावाने जो कॉईन आहे तो बनवलेला आहे. एका बाजूला दशरथ 11 चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला जय वाघोबा लाभ अशा प्रकारचा कॉईन आहे. आणि निश्चितच कबाडी सरांना विनंती आहे आपल्याकडे हा कॉईन सुपूर्द केला जाणार आहे. कॉलिंग कोण करेल? नाणेफेकीचा कौल इथे आपण करणार आहोत कबाडी सरांच्या शुभ हस्ते. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ आवाज दिला होता, परंतु दशरथ 11 चिंचवली आलेला आहे आणि टॉस सुद्धा जिंकलेला आहे दशरथ 11 चिंचवली टीमच्या कर्णधारांनी. मान्यवरांचे आभार आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. पवन टॉस जिंकलेला आहे. सर्वात पहिले निर्णय काय असेल? 4 षटकांची मॅच शतरक्षण यास फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं इथे आल्याच्या नंतर प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की या मैदानावरती अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट देखील आपण बघितलेले आहेत आणि खास करून इथे आल्याच्या नंतर मैदान आयोजन याच्याविषयी काय म्हणशील? आयोजन तर एक नंबर आहे केल्याच्या दिल्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, जास्त काही विचारणार नाही आहे. त्यानंतर जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ तू कॉलिंग देखील दिला होतास, परंतु नाणेफेकी गमावली. प्रथम बॅटिंग करायची आहे, परंतु टॉस जर का जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेतली असती आणि मनासारखं झालेलं आहे. परंतु इथे आल्याच्या नंतर हे आयोजन आहे आणि DD ग्राउंड भिनार असं हे मैदान. आणि खास करून तुला एक प्रश्न विचारेन, कारण आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत होणाऱ्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये हे जे आयोजन आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? हे आयोजन म्हणजे क्वालिटी नंबर 1 यांचं आयोजन आहे. यस, क्या बात आहे. क्वालिटी नंबर 1चं हे आयोजन आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि टॉस जिंकलेला आहे दशरथ 11 चिंचवडी. त्या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ
या संघाला आणि जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट इज ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चेक चेक माईक चेक. हॅलो हॅलो. यस थँक्यू व्हेरी मच किरण जाधव. थँक्यू निखिल विरनकजी. व्हॉइस ऑफ खारबाव आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलात. सचिन इल्लवन भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 हे आयोजन. आज पहिला दिवस पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. शिल्पा 11 वडपे विपक्ष श्री गणेश दाबाड या दोन टीममध्ये. ज्या ठिकाणी प्रथम पहिली इनिंग अर्थातच वडपे टीमची फलंदाजी आपण पाहिली. 31 धाबा झाल्या आहेत. 32 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अनिल विथ गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक रोहित. पहिलाच बॉल लो फुलटॉस बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. पहिला बॉलवर हा पहिला चौकार. यस आपल्या टीमने धावा कमी उभ्या गेल्यात हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे गोलंदाजाला. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय बॉलला. हा फटका देखील चांगला आहे. प्रोटेक्शन आहे मागे. सिंगल कंप्लीट. यस 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. ज्यामध्ये पहिली 3 षटकं 15 मिनिटामध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पॅनलाइज केलं जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. टीम वडपेचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली टीम दाभाडच्या बाजूने. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. यस आपल्याकडे बॅलन्स कमी असताना मात्र खर्च जास्त होतोय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 2 चौकार आल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असा नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय 10 कदम. 10 धावा धावफलकावर. यस किरण. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत क्रिया पंचकृषीमध्ये स्पर्धा कुठेही असू दे आणि प्रचंड क्रिकेटचे चाहते क्रिकेट प्रेमी आदरणीय सन्माननीय जीवन जाधव काकांचा देखील शुभागमन झालेला आहे. वेलकम. आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. या आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. धन्यवाद. यस त्यांच्या स्वागतादरम्यान हा अजून एक चौकार येतोय. अतिशय चांगली सुरुवात हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी घुटना टेक तमाशा देख असा हा फटका पाहायला मिळाला. काय कमालीचं टेलिकास्ट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. नक्कीच चर्चा नक्कीच होईल या संदर्भात. आणि त्या दरम्यान अजून एक चांगला फटका. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टिट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कारण टीम वडपेची फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या तर त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देखील पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा कुठून काढल्यात श्री गणेश दाबा टीमच्या बाजूने. लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त 32 धाबांचं आहे. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ज्यामध्ये 3 चौकार 1 षटकारांच्या मदतीने धावफलक जे आहे ते 20 वर पोहोचलं आहे. चांगली सुरुवात.
गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर आकाश दिंडे. येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांना मात्र या ठिकाणावरनं कमाल करावी लागेल. अगदी मॅजिकल षटकं फेकणं गरजेचं आहे टीम वडपेच्या दृष्टिकोनातून. तर त्या उलट श्री गणेश दाबा टीमचा विचार केला तर चांगली सुरुवात झाली आहे आणि असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. आकाश दिंडे पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला थोडं स्पीडली गेला. वेल कमी खर्च करा. शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठं आहे आणि ते कंप्लीट देखील करायचं आहे. सो प्लीज कोऑपरेट करा. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. आकाश बॉलिंग ट्रॅकवर. समोर गणेशला आपण पाहतोय. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे, निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. कमालीचा फटका. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. षटकार आलाय गणेशच्या बॅटमधून. या वेळेस रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. अगदी सरळ बॅटने चांगला धावा येत असताना मात्र एका चुकीच्या फटक्याची निवड त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल निर्धाव गेलाय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. खरं तर या फटक्याची निवड करत असताना योग्य चेंडू निवडणं अतिशय महत्त्वाचं असतंय. चेंडूवरची नजर देखील अत्यंत महत्त्वाची आहे. या वेळेस फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून गेलाय सीमा पार. सोबतच नो बॉलचा इशारा. अर्थातच 1+4 5 धावा या बॉलवर येतील. 31. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. यस, फिल्डिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केली आहे. नक्कीच तपासलं जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर नो बॉलचा आला आहे, परंतु हा बॉल जो आहे नक्कीच हाईट फॅक्टर या ठिकाणी तपासलं जाईल. इट्स अ नो बॉल. तर आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झाला आहे. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी त्या ठिकाणी श्री गणेश दाबा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. आकाश दिंडे बॉलिंग ट्रॅकवर. औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर दाबा टीमला आपण पाहतोय. या वेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय पंचांचा आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्री गणेश दाबा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिल्पा 11 वडपे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. लो स्कोरिंग मॅच होती. सो आपण वळतोय गोलंदाजाकडे, ज्याने फेकलं तिसरं षटक. अगदी मेडन षटक पाहायला मिळालं. नाव आहे सागर जाधव. सागर जाधव, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हे आपण मॅच समरी पाहू शकता. पहिली इनिंग शिल्पा 11 वडपे टीमची. अक्षयने चांगली फलंदाजी केली होती. 23 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्येच 20 आल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र अगदी चांगल्या प्रकारे दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून 15-15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु त्याआधी पहिल्या इनिंगचा विचार केला तर सागरचं जे षटक होतं ना, ते अत्यंत महत्त्वाचं होतं. ज्या षटकापासून अगदी कमी धावांवर रोखण्यामध्ये यश आलं श्री गणेश दाबा टीमला. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर ठरलाय सागर मॅन ऑफ द मॅच. सागर जाधव, आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि नक्कीच मी तुम्हाला कॉम्बॉक्समधून व्यासपीठावर घेऊन जातोय. त्या ठिकाणी किरण जाधव आहेत.
धन्यवाद संदेश अजय बखारे सर. आणि त्यानंतर सागर डावा टीमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज राहील आणि खास करून शिल्पा 11 वडपे या संघावरती मात्र अटॅक काउंटरचं गोलंदाजी जी चांगली निवडली आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाची एक महत्त्वपूर्ण तारणहार शिल्पकार ठरला. आणि आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित राजेंद्र काबाडी सरांना विनंती आहे आपल्या शुभश्री ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करायची आहे. जे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपल्याला बिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत आदरणीय भरतजी घाटाल साहेबांच्या वतीने आपल्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. आणि राजेंद्र काबाडी